व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, कारण की आजचा व्हिडिओ पूर्ण नाईट लाईफचा राहणार आहे. राम मंडळी, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आता आहे होचिमिन सिटी व्हिएतनाममध्ये. तर परवा मी दनांगवरून निघालो होतो स्लीपर बसनी आणि काल दुपारी मी इथे पोहोचलो होचिमिन सिटीला. आता एका पार्कमध्ये बसलेलो आहे. संध्याकाळचे वाजले 7:30. असा काही पार्कचा नजारा आहे, बघू शकता. मोठासा पार्क आहे यार. बसायला असे बेंचेस वगैरे केलेले आहेत त्यांनी. लोक इथे वॉकिंग करतायत, फिरतायत. जास्त गर्दी नाही अजिबात. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. तुम्हाला ट्रॅफिक पण दाखवणार आहे मी होचिमिन सिटीची, आणि आजची नाईट लाईफ आपण एक्सप्लोअर करणार आहे होचिमिन सिटीमध्ये. तर बघू आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. तर फायनली चैताली आणि श्राव्या पोहोचलेत इंडियामध्ये, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिएतनामची तगडीवाली नाईट लाईफ. कारण की मी हॉस्टेल बुक केलेलं आहे वॉकिंग स्ट्रीटजवळ. इथे बुईविन वॉकिंग स्ट्रीट नावाची एक स्ट्रीट आहे, खूप जास्त फेमस आहे तिच्या नाईट लाईफसाठी. तर आजचा व्हिडिओ चांगला तडक भडक होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकनला पण प्रेस करा. आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत पण शेअर करा. आणि जर कधी मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल ना, तर इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, कारण तिथे मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो आहे ना. बघा मित्रांनो, असा काही इकडे सीन आहे आता सगळीकडे. इकडे या साईडला डान्स वगैरे चालू आहे पद्धतशीर. इथे बसलो होतो तर एक शाळेची मुलगी आली, आणि इथले शाळेचे मुलं आहेत ना काही विकत असतात यार. म्हणजे काही ना काही काम करतच असतात. तर तिच्याकडून एक 20,000चं एक कॉफीचं पॅकेट परचेस केलं. एक 60 रुपयाचं आहे बेसिकली. आता तुम्हाला दाखवतो व्हिएतनामच्या होचिमिन सिटीची ट्रॅफिक. हे बघा, एक काम करू आपण, त्या साईडने जायला पाहिजे होतं बेसिकली. चला तिकडच्या साईडने जाऊ. यार असं मोठंसं पार्क करून ठेवलेलं आहे यार यांनी, आणि एकदम सिटीच्या मधोमध्ये. इकडे बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या हाय राईज बिल्डिंग्स आहेत. हे इकडे समोर बघा, एकदम मोठी हाय राईज बिल्डिंग तुम्हाला दिसते. आणि या साईडला पूर्ण असं मोठंसं एक पार्क करून ठेवलेलं आहे त्यांनी. चला आपण निघू इकडे. आणि मित्रांनो, हे बघा तुम्ही होचिमिनचे ट्रॅफिक. तुफान जबरदस्त गर्दी आहे. ही होचिमिनची हॉप इन हॉप बस. व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, कारण की आजचा व्हिडिओ पूर्ण नाईट लाईफचा राहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल सुद्धा स्किप करू नका. ट्रॅफिक बघा इकडे फक्त होचिमिनची. हे बघा ट्रॅफिक, लंबी लंबी ट्रॅफिक. भाई ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. हां, हे असे काही रेस्टॉरंट्स आहे सगळीकडे. बघू शकता तुम्ही. ही पूर्ण स्ट्रीट तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. कमान. पूर्ण इथपर्यंतची पूर्ण वॉकिंग स्ट्रीट आहे. थँक्यू. मित्रांनो बघा, इथून वॉकिंग स्ट्रीट चालू होते. आता इथे म्युझिक लाऊड असणार आहे, तर माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत किती पोहोचेल. ही आहे बुईविनची वॉकिंग स्ट्रीट, आणि खूप जास्त आता इकडे तुम्हाला क्राऊडेड एरिया आहे. तरी अजून इथून क्राऊड चालू झालेला नाही आहे, पण आता क्राऊड चालू होईल बऱ्यापैकी. असे
for me. Wait. I'll just walk. Then I'll be back. Yeah. I will. Hookah. Yes. But first I make video for my vlog. Then I will come. Okay. Yes, I will. Now. Thank you so much. Come on. बघा मित्रांनो, टायगर बिअरचं प्रमोशन चालू आहे. मी बिलकुल रेकमेंड नाही करत आहे, पण आता इथे व्हिएतनाममध्ये बुलविन स्ट्रीटला आहे, तर या सगळ्या गोष्टी दिसणारच आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता की पूर्ण टायगर बिअरचं प्रमोशन चालू आहे तिकडे. तिकडे एका मागून एक सगळीकडे पब्स आहेत, सगळीकडे बार्स आहेत आणि सगळीकडे डान्स बार तुम्हाला दिसते. माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही, पण असा काही माहोल आहे. कशी वाटते व्हिएतनामची नाईट लाईफ हे बघू शकता तुम्ही. ही अशी काही सगळीकडे व्हिएतनामची नाईट लाईफ आहे भावांनो. वॉकिंग स्ट्रीट आहे, पूर्ण वॉकिंग स्ट्रीट आहे आणि रात्रभर असा पूर्ण हल्लागुल्ला असतो इकडे. आता बघा पुढे तुम्हाला पूर्ण जीवाची होचिमिन करवतो. पूर्ण होचिमिन सिटीची वाईफ आणि वॉकिंग स्ट्रीटची वाईफ बघू शकता तुम्ही. आणि सगळीकडे तुम्हाला पूर्ण चकाचौंध दिसेल. Let's go, boy. 1, 2, set. Everybody don't stop like that. अशी काहीशी तुम्हाला इथं नाईट लाईफ बघायला मिळणार आहे. आणि इथं काहीच नाही, इथं फक्त झलक दाखवतोय तुम्हाला. तुम्हाला हानोईची पण नाईट लाईफ दाखवेल, होची मिनची तर तुम्हाला दाखवेल.
आणि एक सिक्रेट नाईट लाईफ पण चालते इकडे व्हिएतनाममध्ये, ती पण तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. I-20 माझा आवाज तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय मला माहिती नाही, कारण की इकडे खूप जास्त लाऊड म्युझिक आहे. सीन आहे पूर्ण सगळीकडे, बघू शकता तुम्ही सगळीकडे. हे बघू शकता तुम्ही, इथून पूर्ण चालू होती ती वॉकिंग स्ट्रीट. इथे पूर्ण तो गेट आहे, इथून तर पूर्ण त्या शेवटच्या एंडपर्यंत वॉकिंग स्ट्रीट आहे. आणि हा एक तिथला मेन रोड आहे, हे बघू शकता तुम्ही, फोबू वॉकिंग स्ट्रीट. चला निघू परत आपण या साईडला. वेर आर यू फ्रॉम? आर यू फ्रॉम इंडिया? India. You were from आई एम फ्रॉम इंडिया. India? Which place? मुंबई. Mumbai. Oh, Yes. nice place. हिंदी जानते हो आप? हाँ हाँ बिल्कुल. आप कहाँ से हो? शिमला से. अच्छा, आपको अगर कैमरा में लेते हो तो कोई दिक्कत तो नहीं? नहीं नहीं कोई ओके, आपका नाम क्या है? नहीं. परमीत. परमीत. मीत नाम है. निकनेम मीत. मीत. आप कहाँ से हो? शिमला हिमाचल. शिमला से? क्या हिमाचल. बात है, मैं शिमला 2 बार जाके आया हूँ. Oh, कौन सी जगह आए आप शिमला? मैं पूरा एक्चुअली शिमला पूरा घूमा हूँ अच्छा। बेसिकली. 10 साल शिमला- पहले आया था मैं. 10 साल पहले. हाँ। वहाँ से आगे हूँ मैं, शिमला से आगे कहाँ से? 120 रोड. हाँ, अच्छा, वहाँ पे बहुत ज़्यादा बर्फ़ होता है ना? हाँ हाँ उधर. राइट. आप यहाँ पे कितने सालों से? सालों से तो नहीं हूँ बट 1 महीने से ऊपर हो गया. इससे पहले अच्छा। मैं दुबई था. दुबई में थे? जी। ओके, ये मेरा तीसरा टाइम है अभी यहाँ वियतनाम? वियतनाम में. ओके. अभी मैं फैमिली के साथ आया था, फैमिली मेरी बैंकॉक चली गई. अच्छा, कैसा लगा आपको यहाँ पे? वियतनाम इज ऑलवेज गुड. Yeah. मतलब थाईलैंड से बेटर है. बहुत अच्छा है. मोस्टली आई थिंक टूरिस्ट प्लेस फुकॉक एंड हाँ। सपा सापा दनांग हाँ। यहाँ पे ज़्यादा जाते हैं. हम्म, सही है. ये आपका रेस्टोरेंट है हाँ ये ना. चांदनी चौक, दिल्ली का चांदनी चौक. जी जी. क्या बात है, सही है. आपका कौन सा वो चैनल है? वियतनाम के बारे में क्या कहना चाहोगे? वियतनाम के बारे में क्या कहना, अभी अच्छा है घूमने के लिए तो बहुत आपको अच्छा. तो एक ही महीना हुआ है, तो कैसा हाँ। लगा आपको? नहीं मेरे को तो ठीक लगा. आप मतलब पहली बार आए यहाँ पे? हाँ पहली बार. इधर अच्छा। फर्स्ट टाइम है. अच्छा, बट वियतनाम में इससे फर्स्ट पहले टाइम. मैं दुबई श्रीलंका अच्छा। मोस्टली हाँ। उन कंट्रियों में मैंने जॉब की है. ओके ओके, ग्रेट ग्रेट. तो- अभी ये तो मेरा तीसरा टाइम है वियतनाम में, और मैं काफ़ी मैंने यहाँ पे स्पेंड किया है वियतनाम में. कैसा एक-एक लगा महीना आपको? रहा हूँ. कैसा यहाँ. लगा आपको यहाँ पे? वियतनाम बेस्ट है, मेरा पूरा वियतनाम घूम के हुआ है, हाँ। ऑलमोस्ट पूरा. हाँ नहीं रिव्यू गेस्टों से मैं लेता रहता हूँ ना, जैसे कि हाँ। किसको कौन सी जगह अच्छी लगी तो बिल्कुल. मोस्टली फुकॉक एंड दनांग के लिए अच्छा बोलते हैं. बिल्कुल सप्पा बिल्कुल. वगैरह ऊपर. दनांग सबसे बेस्ट है. हाँ। होयान बहुत ही प्यारा है, फुकॉक. फुकॉक भी अच्छा है, और हाँ। सबसे बढ़िया मुझे लगा क्यूनोन गए हो आप? नहीं नहीं उस साइड क्यूनोन एक बहुत छोटी सिटी है वियतनाम में, बीच में नात्रांग से पहले है. तो वहाँ पे बहुत कम टूरिस्ट जाते हैं. मैं वहाँ पे 4 दिन रह के आया था, अच्छा. तो काफ़ी सही लगा. तो क्या कहना चाहोगे इंडियन ऑडियंस को? इंडियन ऑडियंस को अगर घूमने आ रहे हैं तो वियतनाम ज़रूर आइए आप लोग भी. बहुत अच्छी वियतनाम जगह है. आइए, और वियतनाम में अगर आप होचिमिन सिटी में आते हो तो हाँ, भाई के अरे- रेस्टोरेंट में आइए. ये चांदनी चौक. रेस्टोरेंट का नाम है चांदनी चौक, और यहाँ पे आपको मीत आपको- भाई मिलेंगे. आपको टेस्ट बिल्कुल इंडिया वाला ही मिलेगा. परफेक्ट मिलेगा, है ना? परफेक्ट टेस्ट अच्छा, मिलेगा. मैं कल के दिन हूँ यहाँ पे, ओके. तो अगर मुझे टाइम मिलता है तो मैं कल आता हूँ यहाँ पे. बिल्कुल, Definitely, बिल्कुल. अगर टाइम मिलता है तो. ओके नहीं तो नेक्स्ट टाइम ज़रूर पक्का आऊँगा, है ना? जी जी ज़रूर. और हमारे महाराष्ट्र वाले भाइयों के लिए क्या कहना चाहोगे? महाराष्ट्र वाले भाई भी बहुत राम आते राम हैं. करो, राम राम. राम राम भाइयों को सभी को आते रहते हैं हमारे मुंबई से महाराष्ट्र से बहुत अच्छा. आते हैं. तर मित्रांनो, इकडे आपला मीत भाऊ मिळाला आपल्याला, आणि हा शिमल्यावरून आहे, आणि मस्त इथे चाललो होतो, तर मग त्याच्यासोबत बोलणं झालं, आणि खूप फ्रेंडली. याच्या आधी तो दुबईला जॉब करत होता, त्याचा पहिला टाईम आहे इथे व्हिएतनाममध्ये. तर राम राम कर दिए एक बार. राम राम सभी को. जय हिंद जय भारत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अच्छा लगा आपसे मिलके. थँक्यू Thank सो you. मच, नाईस टू मीट यू, है ना? Thank you. बाय बाय. बाय. तर मित्रांनो, असा काही माहोल आहे इथे होचिमिन सिटीच्या बुजी स्ट्रीटचा, आणि कलरफुल माहोल आहे सगळीकडे. बघू शकता तुम्ही, बरेचसे इंडियन रेस्टॉरंट्स तुम्हाला इथे मिळतील, त्यामुळे खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. दुनियाभरचे हॉटेल्स आहे इथे, दुनियाभरचे खायचे जॉईंट्स आहेत. हे असे छोटे छोटे तुम्हाला इथे ठेले पण मिळतील. आणि मे बी तुम्ही त्या गोंकाटामध्ये मिस केलं असेल. तुम्हाला जर कधी व्हिएतनामची नाईट लाईफ बघायची असेल आणि व्हिएतनाम एक्सप्लोअर करायचं असेल माझ्यासोबत, तर मला आत्ता इंस्टाग्रामवरती DM करा.
तुम्हाला मी माझ्या नजरेतून आणि मी जी आयटनरी बनवली ना त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिएतनामची सफर घडवणार आहे. सविस्तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगेलच. आता फक्त सध्या तुम्ही होचिमिनची गुईविन स्ट्रीटची नाईट लाईफ एन्जॉय करा. आता तुम्हाला परत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत घेऊन जाणार आहे मी. माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल की नाही, कारण की आता पुढे खूप जास्त लाऊड म्युझिक राहणार आहे. आता परत ह्या टोकापासून तर तुम्हाला त्या टोकापर्यंत घेऊन जातो मी. आणि फक्त आता नजारे एन्जॉय करा. आणि हा फक्त ट्रेलर आहे. तुम्हाला जर कधी पूर्ण पिक्चर बघायचा असेल ना तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. याच्यापेक्षा तगडे व्हिडिओ मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. यूट्यूबवरती शक्य नाही आहे, पण आपण काहीतरी जुगाड करू. तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर नाईट लाईफ काय आहे व्हिएतनामची. त्या मानाने आता अजिबात काही गर्दी नाही आहे इथे. रात्री 12 वाजेनंतर इथे ॲक्च्युली माहोल बनतो. या नाईट लाईफ रंगात मी आलेली आहे. अजून रात्री 12, 12:30, 1 वाजेनंतर इकडची नाईट लाईफ रंगात येते. आता शिक्त सुरुवात झालेली कुठे. बघू शकता तुम्ही. हे बघा सगळीकडे मित्रांनो, माझ्यासोबत जर कधी तुम्हाला व्हिएतनामची सफर करायची असेल, ही होचिमिन सिटीची गुईविन स्ट्रीटची नाईट लाईफ बघायची असेल ना, तर मला इंस्टाग्रामवरती आता DM करा. त्याच्यासाठी मी एक स्पेशल लाईव्ह घेणार आहे, पण फक्त त्यांच्याचसाठी की जे
विसरून जाल. ही फक्त झलक आहे, तुम्हाला अजून मेन नाईट लाईफ मी दाखवलीच नाही आहे. तुम्ही फक्त मला कमेंट करा तुम्हाला जर ती बघायची असेल तर.